हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजितदादांना कुणाचा फोन आला हे लोकांना कळलंय। अजितदादा कारने गेले असते तर दुर्दैवी घटना घडली नसती, रोहित पवारांची प्रतिक्रिया। बारामतीला कारनं जायचं ठरलं होतं, मात्र प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आल्यानंतर फाईल आणण्यासाठी उशीर झाल्यानं फ्लाईटने जाण्याचा निर्णय। राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदूराव यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद, पण अजितदादा गेल्याचं दुःख मोठं। एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंद अशी स्थिती। खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया। कोश्यारींना धोतर नेसता येत नाही ते ठाकरेंना काय सांगणार? संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर सडकून टीका। परभणी महानगरपालिकेत शिवसेना उभाटाचे सय्यद इक्बाल महापौर। सय्यद इक्बाल आणि शफरुद्दीन हे प्रत्येकी 1.25 वर्ष महापौर बनणार। पुढील 2.5 वर्ष काँग्रेसकडे महापौर पद असणार। चंद्रपूर पालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप सत्तेत। तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर डीला। मनसे नेते संदीप देशपांडेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका। पुण्यातील मुळशीमध्ये भरधाव टेम्पोची 5 वाहनांना धडक। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालेला भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर। नमस्कार, मी आरती। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनला सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं। अजितदादांना आदल्या दिवशी निघताना आलेल्या फोनवरून रोहित पवारांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला होता। लोकांना कळलंय दादांना कुणाचा फोन आला होता। दादा सहीसाठी थांबले, त्यामुळे त्यांना उशीर झाला, अन्यथा ते कारने गेले असते आणि अपघात टळला असता, असं रोहित पवार म्हणाले। तर विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे। अमित शहांसोबत अपघातासंबंधी बोलायचं आहे, त्यांनी वेळ दिला नाही, असंही यावेळी रोहित पवार म्हणाले। प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे। तुम्ही म्हटलं की प्रफुल्ल पटेल साहेबांचा आता फोन आला होता असं तुम्ही उल्लेख केलेला आहे। पण काय एवढं म्हणजे भंडारा गोंदिया भागामध्ये राईस मिल म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं? थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होता की प्रमोद हिंदूराव जे दादांच्या फार जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला, म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत, त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं। त्यामुळे त्यांची लोकसुद्धा आता बोलायला लागलेले आहेत। म्हणजे दादांच्या बाजूने कुणीतरी आज बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला। आणि राईस मिलच्या फाईलवर सही झाली होती शेवटची। हो, म्हणजे ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली। दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं। मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती। मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला, म्हणून दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं। 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथं आलेले होते का आणि सुनील त्याच अनुषंगाने बोलत होते का, असा अंदाज आहे। काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11 पर्यंत बसलो होतो, तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांनासुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते। आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे। नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून
त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. हे बघा, माझं एवढंच मत आहे की दादा जर 27 तारखेला गाडीला गेले असते, पुण्याला पोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीली बारामतीला गेले असते, तर मग हे जी काय घटना, दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते. आता 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या. उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला आता लोकांना कळलेलं आहे. फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठेतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली. ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही, आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल, नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येतं आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही, आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. पुढची बातमी ही अजित पवारांसंदर्भातली. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठा दावा केलाय. त्यामुळं आता नव्या चर्चांना उधाण आलंय. अपघाताच्या एक दिवस आधी अजित पवार बारामतीला कार न जाणार असल्याचं ठरलं होतं. त्यानुसार तयारीही झाली होती. मात्र संध्याकाळी अजित पवारांना प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला होता. एक फाईल क्लिअर करण्यासंदर्भात त्यांना फोन आला होता. त्यानंतर त्यांनी सेक्रेटरीला संबंधित फाईल आणण्यासाठी पाठवलं होतं. 8:30 वाजले ती फाईल येईपर्यंत. मग दादा म्हटले आता आपल्याला विमानानंच जायला हवं, पण ती फाईल आणण्यासाठी 7:30 ते 8 वाजले आणि त्यानंतर कारनं जाण्याऐवजी चार्टर्ड फ्लाईटनं जाण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान प्रमोद हिंदूराव यांनी केलेल्या या दाव्यामुळं आता नव्या चर्चांना उधाण आलंय. तर बनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचं. तो बनवे टीव्हीला पण बातमी आली. ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड जायचं, बाय रोड जायचं. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो पडत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटते मंत्रालयाची फाईल क्लिअर झाली म्हणून तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणणार 7:30-8 वाजता. तर तरी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतले, चार्टर्ड फ्लाईट आहे, ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्याचा अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही. जे खरं आहे ते मी तिथं बोललो. जसं की 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणत आहेत की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलत आहेत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. त्याचा अर्थ 3 पैकी 2 गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. प्रमोद हिंदूराव अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत, तुम्ही सोबत म्हणजे अगोदर ते हो, कामच अर्थातच करत मी होते त्यांना पक्षात. चांगले ओळखते. हां, प्रमोद हिंदूरावांनी असं म्हटलेलं की त्यांनी शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले, त्याच्यामुळं अजित पवारांना विमानानं जावं लागलं, अन्यथा ते कारने जाणार होते, अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला असं त्यांचं म्हणणं आहे. मला नाही माहिती, मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते.